आपल्या आयुष्यात स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे, भीती आहे आणि कळत नकळत त्याच विचारांमध्ये आपण अडकून गेलो आहे. यातून तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि बाहेर कसं यायचं त्याच्यासाठी खूप काही तुम्ही व्हिडिओज पाहिले असतील, वेगवेगळ्या टेक्निक्स केल्या असतील, पण आज आपण अशा एका सहज आणि सोप्या पद्धतीने हिप्नॉसिसद्वारे आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्रामिंग करून याच्यातून आपण बाहेर पडणार आहोत. जसं की आपल्या अंतर्मनाला पिक्चरची भाषा कळते. आता इमॅजिन करा किंवा गणपती हा शब्द म्हटल्यानंतर तुम्हाला गणपती स्पेलिंग दिसत नाही आहे. मी जर तुम्हाला ॲपल म्हटलं तर तुम्हाला डायरेक्ट ॲपलचं पिक्चर दिसतं किंवा टेबल किंवा पाऊस. मी जे काही सांगतो हे सगळं तुम्हाला लगेच पिक्चर्समध्ये तुम्ही पाहतात. तसंच आपल्या विचारांच्या काही फ्रिक्वेन्सी तयार होत असतात आणि त्याचबरोबर पिक्चर्स तयार होत असतात. आपल्या अंतर्मनामध्ये ह्या पिक्चर्स आपल्याला हिप्नॉसिसद्वारे आपण त्याला बाहेर काढू शकतो. कारण हे जे आपण पिक्चर्स पाहत असतो की त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर, शरीरावर हा कायम होत असतो. जर आपण सतत डिप्रेशनचे विचार करत आहात, एन्झायटीचे विचार करत आहात किंवा भीतीचे विचार करत आहात, ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि एक विचार आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना प्रोग्राम करत असतो. जसं की असं म्हटलं जातं की आपल्या ब्रेनच्या मेमरीपेक्षा आपल्या शरीरातील मसल्सची मेमरी ही सगळ्यात स्ट्रॉंग असते. जसं की लहानपणी आपण सायकल शिकलो, 10-20 वर्षांनी जरी तुम्हाला सायकलवर बसवलं तरीच तुम्ही अगदी सहज चांगल्या पद्धतीने सायकल चालवू शकता. आपली बॉडी ॲटोमॅटिक रिॲक्ट करते. तिथे असा विचार येणार नाही की मला ती येईल की नाही. किंवा आपण 20-25 वर्षांनी जरी आपण टँकवर गेलो तरी पण आपण सहज आपली बॉडी काम करते. तिथे असा विचार येऊ शकत नाही कारण ही मसल्स मेमरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की पूर्वी जर हिंदी मूव्ही जर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की हिरोचा ॲक्सिडेंट होतो आणि बऱ्याचदा तो सगळं विसरून जातो, स्वतःचं नावसुद्धा विसरून जातो, परंतु तो गाडी चालवणं नाही विसरत. ही मसल्स मेमरी आणि ही मसल्स मेमरी तुमचीसुद्धा तयार झालेली आहे विचार करून करून. कारण असं म्हटलं जातं की 90% आजार हे मानसिक आहेत, हे WHO सिद्ध केलेलं आहे आणि 10% आजार हे फक्त शारीरिक आहेत. आता या कोणत्याही स्ट्रेसमधून एका क्षणामध्ये, एका मिनिटामध्ये कसं बाहेर पडायचं आपण सगळ्यात सोपी पद्धत यूज करणार आहोत. कारण ही रिसर्च बेस ही टेक्निक आहे जी आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि याच्यामधून जर तुम्ही याचा यूज केला आणि हे यूज करताना तुम्हाला कुठेही वेळेचं बंधन नाही, जागेचं बंधन नाही आणि कसलंच बंधन नाही. परंतु याच्यातून पूर्णपणे बाहेर पडणं हे मात्र जास्त गरजेचं आहे. तुम्हाला जो काय स्ट्रेस असेल, भीती असेल, एन्झायटी असेल, कल्पना करा की हे सगळं तुम्ही एका पिक्चर फॉर्ममध्ये तुम्ही पाहतात किंवा एक मनामध्ये एक विचार आला किंवा ऑडिओ आला की तो ऑडिओ कंटिन्यू तुमच्या डोक्यामध्ये चालतो आहे की हे झालं तर असं होईल, तसं होईल, मग कसं होईल, मग माझं कसं होईल. म्हणजे त्या शेख चिल्लीसारख्या गोष्टीसारख्या आपल्या आयुष्यामध्ये सगळं चालू आहे आणि त्याच्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीच करू शकत नाही. अशा सोप्या ज्या काही मी आता टेक्निक शिकवणार आहे त्या फक्त तुम्हाला विचार करायचा आहे. मी सांगतोय तसं करत जायचं आहे. पुढील 1 मिनिट हा फार महत्त्वाचा आहे कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपण हिप्नॉसिसद्वारे आपण हा स्ट्रेस पूर्णपणे बाहेर काढणार आहोत. तर डोळे बंद करा, स्पाईन सरळ ठेवा, मोठा श्वास घ्या, श्वास सोडा, शरीर सैल सोडा. जेवढं ढिलं सोडता येईल तेवढं ढिलं सोडा. मान, पाठ, खांदे, कंबर ढिलं सोडायचं. अगदी रिलॅक्स फील करा. दोन्ही हात चोळा, चेहऱ्याहून हात फिरा, डोळे उघडा. आता हे प्रत्येक ठिकाणी करण्याची गरज नाही आहे. आता मी जे टेक्निक सांगतोय माझ्याकडे पाहायचं आहे, नंतर तुम्हाला ती करायची. आधी माझ्याकडे पाहायचं आहे की मी काय करतो. मी डोळे बंद केले. मला जो काय स्ट्रेस आहे, जे काही एन्झायटी आहे, ही कसली आहे ते ॲनालिसिस करायची आहे. नेमकं काय होतं आहे नेमकं, आणि जे पिक्चर समोर येईल त्याला 3 वेळा कॅन्सल 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 3 वेळा करायचं आहे. जसं आपण फोनवर स्लाईड करतो आणि दुसरी रील पाहतो त्यावेळेस पहिली रील आपण सहज विसरून जातो, तसं
ती स्क्रीन आपल्याला स्लाईड करायची आहे. डोळे बंद करून ती फक्त स्लाईड करायची आहे आणि स्लाईड केल्यानंतर डोळे उघडायचे. डोळे उघडल्यानंतर फक्त मनातल्या मनात म्हणायचं आहे, मला फ्रेश वाटतं आहे, मला मोकळं वाटतं आहे. आता आपण ही टेक्निक करूयात. डोळे बंद, मोठा श्वास घ्या, श्वास सोडा, पुन्हा एकदा मोठा श्वास सोडा. डोळ्यासमोर कल्पना करा, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होतो आहे, जे काही विचार आहेत, कोणते असतील, फायनान्शियल असेल, काही दुःखद घटना असेल, ब्रेकअप असेल, रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, आर्थिक, ते फक्त डोळ्यासमोर आणा. 3 वेळा त्याच्यावर कॅन्सल 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 3 वेळा फुली मारायच्या आणि ते स्लाईड करायचं आहे. स्लाईड करता क्षणी डोळे उघडायचे. करा स्लाईड, डोळे उघडा, पहा कसं वाटतं. आता हीच टेक्निक जर आपण कुठे ऑफिसमध्ये आहोत, कामामध्ये आहोत, की कोणाच्या घरी असेल किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये असो, तर ही टेक्निक कशी करायची? कारण असं जर कोणी करायचं म्हटलं तर अरे वेड आहे का काय म्हणतील. हां, पण हे टेक्निक आपल्याला माहिती आहे. तर अशा वेळेस दोन्ही हात बांधायचेत. मी कसं करतो माझ्याकडे पहा. मी समजा तो विचार केला, 3 वेळा मी कॅन्सल 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 बोटाने केला आहे आणि हात हे करून मी स्लाईड केलं आहे आणि मला रिलॅक्स वाटतं आहे, मला मोकळं वाटतं आणि मी पटकन डोळे उघडलेत. म्हणजे एवढी सोपी पद्धत. आणि हे जर तुम्हाला जमलं, तुम्हाला हे साधारण 2 ते 3 महिने रेग्युलर करायचं आहे आणि नंतर जेव्हा फक्त तुम्ही मनात कॅन्सल 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 म्हणाल, लगेचच तुम्ही या चांगल्या अवस्थेमध्ये याल. याच्यासाठी बाकी जास्त काही करण्याची गरज नाही, परंतु ॲक्शन ही 2 ते 3 महिने ही टेक्निक तुम्हाला दररोज जिथे असेल तिथे तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला अजून काही तुमच्या आयुष्यामध्ये जर बदल हवा असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा. मी नक्की वेगवेगळे व्हिडिओज, वेगवेगळ्या टेक्निक्स देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.